सो फायनली गाईज द मोस्ट अवेटेड ट्रिप हॅज बिगिन. आम्ही निघालो आहे फॉर द ट्रिप. बाय. सो गाईज आम्ही आता निघालो आहे. माझी आई, बाबा आणि हे मामा. मामा आम्हाला सोडायला आलेत. थँक्यू मामा. वेलकम. थँक्यू कसं लागेल. सो आम्ही आता कॅब बुक केली आणि कॅबने जातो आहे मुंबई सेंट्रलला, कारण आमची ट्रेन आहे फ्रॉम मुंबई सेंट्रल. फायनली आम्ही पोचलो आहोत. आमची ट्रेन आहे दुरोंतो एक्सप्रेस. हॅलो, वेलकम. नमस्ते. ॲक्च्युली मगाशी मी वेलकम करायला विसरले म्हणून मी आता करते वेलकम. सो गाईज, ॲज यू कॅन सी द मोस्ट अवेटेड ट्रिप हॅज बिगिन. मगाशी मी दाखवलं असेल तुम्हाला जे क्लिप्स छोटे छोटे. सो येस, आम्ही जातोय उज्जैनला. महाकालचे दर्शन घ्यायला आम्ही जातोय. आणि सो आम्ही ट्रेन पकडतोय आता बॉम्बे सेंट्रल वरून. बॉम्बे सेंट्रल वरून जी ट्रेन आहे ती ट्रेन सुटते 11:10 रात्रीची. सो आम्ही आता येऊन थांबलोय. 11:15 आम्ही येऊन थांबलो. सो लाईक बिफोर टाइम येऊन थांबलोय. सो येस, सो व्हेरी मच एक्साइटेड फॉर दिस ट्रिप. दिस टोरंटो. ही फुल AC ट्रेन आहे आणि आता सध्या तरी इथे थंडी वाजत नाही आहे, पण मी ऐकलं आहे की उज्जैनला खूप थंड आहे. सो लेट्स सी. सुबह नाश्ते में अलग से देते नहीं, ये इंक्लूडेड नहीं इसमें. हुआ मिल जाएगा. सो ट्रेन जर्नी सुरू झाली आहे. कसं वाटतंय तुला? ती म्हणाली छान वाटतंय. पप्पा, ट्रेनची जर्नी सुरू झाली आहे, कसं वाटतं? हा करणार 8:40ला पोचणार होती ट्रेन उज्जैनला, पण 8:30लाच पोचली आहे. सो बिफोर टाईम आहोत आम्ही इथे. हे आहे उज्जैन स्टेशन. बघून घ्या. माझी आई काय करते, काहीतरी शोधते. आमच्यासोबत अजून पण आहेत फॅमिली. सो आम्ही आता त्यांना शोधायला चाललो आहे. नाही, शोधायला नाही, त्यांना भेटायलाच चाललो आहे. आणि म्हणजे तिकडूनच एक्झिट आहे. सो लेट्स गो. उज्जैन. सो फ्रेंड्स, आम्ही उज्जैनला पोचलो आहोत आणि इथे खूप थंड आहे. खूप जास्त थंड आहे. माझ्यासोबत कोण आहे ते दाखवतंय. माझी आई, त्याची मैत्रीण आणि बाबांचे मित्र सगळे. अँड हिअर आय एम टेकिंग सनबाथ. चलो चलो गाइस. हाँ. ब्लॉग करते. बघितलं. हे आहे स्टेशन उज्जैनचं. आणि आता आम्ही बाहेर थांबलो आहे फॉर ऑटो. बाबा गेलेत ऑटो सर्च करायला. हॅलो फ्रेंड्स. नाव इन उज्जैन बोलते. मी राजवी. तुझ्या व्हिडिओ मध्ये सगळे व्हिडिओ बघणार मग तुझा. कुठे आहोत आपण राजवी आता? उज्जैन. राजी, तू ठरवलेलं ना कसं बोलायचं? हाय राजवी. हॅलो बोल. आता काय करायचं? तुझे कपडे. आम्ही Airbnb थ्रू एक विला बुक केलेला. सो आम्ही आता तिकडे पोचलो आहे. इट इज दिस रुद्र विला. मला जर ह्याचे डिटेल्स हवे असेल तर माझ्या कमेंटमध्ये सांगा, तर मी याचे डिटेल्स शेअर करेन. आणि आता लेट्स गिव्ह यू सम होम टूर. गाइस, दिस इज आवर विला. उज्जैनमधला रुद्र विला. 3 BHK विला आहे हा.
ही त्याची छोटीशी बाल्कनी आहे अँड दिस इज द व्ह्यू. हां, रूम्स इथे आहेत. खाली एक बेडरूम आहे आणि इथे 2 बेडरूम आहेत आणि एक हॉल आहे व्हेरी यू कॅन यूज द एंटायर स्पेस. मेन म्हणजे प्रत्येक बेडरूमला एक वॉशरूम आहे. सो इथे वरच्याच इथे 3 वॉशरूम्स होते आणि खाली 2 वॉशरूम्स आहेत. सो वॉशरूमची कमी नाही आहे. सो गाईज दिस इज डे 1 इन उज्जैन. ॲज यू कॅन सी आता मी तयार झाले आहे छान आणि आता आम्ही जातो आहे मंदिर बघायला. हे आम्ही आमच्या त्या विलामध्ये आहोत जे मगाशी मी तुम्हाला दाखवलं. सो लेट्स गो. आमची लोकं खाली उभी आहेत. मी पण आता जाते. 2 ऑटो केले आहेत आणि 5 मंदिरं बघायची आहेत. लेट्स गो. हॅलो गाईज, आता आमचं ट्रिप चालू होते. काढला राजवी हाय कर. हाय वी आर इन उज्जैन. कोण बोलणार होतं? हाय वी आर इन उज्जैन. जय महाकाल. सगळेच थोडेसे कन्फ्युज्ड आहेत की काय चाललंय हिचं, पण इट्स ओके. जय महाकाल. आणि हे आमचे ट्रिप ऑर्गनायझर. ॲक्च्युली आम्ही रिक्षासाठी वेट करत होतो. तिथे 2 रिक्षा कमी पडत होत्या सगळ्यांसाठी. आता रिक्षा आले, आता आम्ही चाललोय. बाय. सो गाईज, हा व्लॉग मी इथेच एंड करते आणि इथून पुढे आम्ही जे जे फिरलो ते मी नेक्स्ट व्हिडिओजमध्ये घेऊन येईन. सो स्टे ट्यून्ड. बाय बाय.